मग एवढा सोन्यासारखा भाऊ भेटले हिला मग आई 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 बरोबर का नाही मग आई माझ्या बाजून असल्या काही मग विकी भाऊ तिथे गुलाबजामचा बाऊल एक्स्ट्रा आहे तो इकडे पास करा. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोळी ब्लॉगिंग चॅनलवर. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं लग्न झालं, आज पूजा आहे आणि गुड्डूला जाऊबाई आलेली आहे. खुश आहे बघा सो आज पूजा आहे आणि पूजेची सगळी तयारी चालू आहे. इकडे तयारी आता इथे बसलेल तुम्ही. मला वाटलाच अण्णा ना काकू सुरेश भाऊ तुम्ही थोडी काम कराल. बाबा लात मोरली काम करायला इथे बाबू खाली बसा सर, खाली बसायला लागेल. म्हणजे मला डॉक्टरनी खाली बसू नको सांगितलं. आई आहेत ना आई, आई तुम्ही बनवलं ना. हो बोला हो बोला हो बोला हो बोला. दिसते ना काम करताना. मग काम करणारा माणूस काम करतानाच दिसते, बरोबर आहे का नाही. मग आमची चुकी झाली, काम टाकून तुला जेवायला बोलवायला सांगायला जेवण तुम्ही बनवले आणि इकडे जेवण करून घेतो. सगळ्यांचं जेवण झाला, सगळी उठली. मम्मी गरीबाला फाट जेवायला लावील ना, आवडी जेवते कोण किंवा तिला वाटी भात संपन आहे. 1.5 तास होला जेवते, सगळी पब्लिक उठून गेली, दोन्ही पंक्ती उठल्या. तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झालं आणि पूजेसाठीची तयारी चालू आहे. हेल्प करतोय अण्णांना. पूजेसाठी जो मखर बनेल तो आम्ही बनवत घेतलाय आणि मी हेल्प करतोय. तो आता इकडे मखर रेडी झालेला आहे. स्टार्टिंग पासून तुम्ही तसंच बसल्या. हो 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 हो. सो आणि इकडे मखर रेडी झालेला आहे आणि इकडे मस्तपैकी माझी फेवरेट पुरणपोळी. नाही, प्रसाद दाखवल्याशिवाय टेस्ट नाही करणार. जर तुमची इच्छाच असेल, एवढं तुम्ही सांगत असाल तर मग तयार आहे मी. नको नको, प्रसाद प्रसाद झाल्यावर ना मम्मी. बरोबर. आणि माझ्यामध्ये तर सगळे देव बसतात ना मम्मी. असली म्हणजे हो. ते बालगोपाल असतात, ते छोटे असतात ते बाळगोपाळ, मोठे झाल्यावर मोठे देव. माझ्यामध्ये थोडा बक्कासूर पण आहे. जर आम्ही रात्री घरी गेलो तर पोळ्या पार्सल नेऊ, नाहीतर मग जर सकाळी उद्या गेलो तर सकाळी नाश्त्याला खाऊन जाऊ. का हा, नैवेद्य दाखवले. पहिला नैवेद्य देवाला, दुसरा नैवेद्य भाईदादाला.
पहिला नैवेद्य देवाला, दुसरा नैवेद्य भाईदादाला. सो चला, पूजा आहे सत्यनारायणाची, त्याची सगळी तयारी चालू आहे. तर आता आम्ही इकडे आलो अण्णांसोबत प्रसाद बनवायला. अण्णा प्रसाद अण्णा मेन शेफ आणि आम्ही सगळे हेल्पर. आणि आता आणि इकडे आग हवा येते म्हणून लक्ष द्यावं गॅसवर विजते का नाही. चालू आहे ना, गॅस विजला. आणि आता कलर बदलला आता. अण्णांना हेल्प करता करता आम्ही पण बघतोय की कसा बनवतात शिरा. सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवतात ते पण आम्ही बघतोय. वेलची हा मग सगळी टाकू. हा सगळी टाकू, काय नको. सो 1.25 किलो तूप, 1.25 किलो घी देशी गाईचा, 1.25 किलो रवा आणि त्याच्यामध्ये वेलची, बाकी साखर पण 1.25 किलो, सगळं सव्वाच्या याच्याने घेतलंय. 2-3 केळी. साखर जास्त ना केळी आणलीत ना, केळी आणलीत 5, 2-3 बरोबर, 2-3 5. हा चला प्रसाद बनवून घेतो. इथे पूजा झालेली आहे. प्रसाद दे सगळ्यांना. शे आता आले बरे ते खाली होत. सगळी लोक वाढवत. ही आपल्या युट्यूब फॅमिलीची मेंबर आहे. हाय कर इकडे. हॅलो, हाय आर्यांश. त्यालाच केला. अच्छा तू पण केला का? सॉरी मी त्याला एकट्यालाच केला. अच्छा हॅलो हॅलो हाय कर. आता मी आठवण करून दिली बरं. आई आहेत बघा तिथे. मग एवढा सोन्यासारखा भाऊ भेटले हिला. मग आई बरोबर का नाही. मग आई माझ्या बाजून असल्या काही. मग मग बघला ना आईचा माझ्या बाजूच्या. पण माझ्या बाजूच्या हॅलो हॅलो. आणि आदित्यसाठी पण हाय. हॅलो. यांच्याकडे फोटोशूट चालू आहे. आईचे फॅन सगळे.
सो आणि इथे सूरज भाऊ पाया पडताना काय मागाल ते जोरात मागा, आवाज आला पाहिजे आम्हाला पण. नक्कीच. आणि ब्लॉगर होतो मांडवाची वाट लावू भाऊ, मांडवाची वाट लावू. सो ते नवीन नवरीची ओटी भरतायत. सेल्फी टाइम. 10 रुपये किती केले. भूक लागली का कोटी. माझ्यासमोर दुपारी जेवली गपचूप रूम मध्ये. हो म्हणून छान दिसतेस. तरी पण मम्मीलाच रेडी करावा लागला. हा बरोबर ना. आता इकडं गोल फिरेल बघा. ए फुलच्या डोक्यातून फुल पडला. इथे पंकजची आत्या आलेली आहे. म्हणजे 50-60 माणसांना त्यातून पर्यटकांना वाचवला, त्यांचा सत्कार होता पोलीस स्टेशन. अच्छा 50-60 पर्यटकांना वाचवलं त्यांनी. पंकज भाऊचे मामा आहेत ते. अच्छा हो सांगा तुम्ही त्यांना काय कसं काय. आमच्याकडे वॉटरफॉल आहे तिथे. अच्छा पावसाळ्यामध्ये खूप पर्यटक येतात, खूप लोक येतात, म्हणजे 200, 300, 400 लोक अशी. तर काल परवा लोक आली सकाळी फॅमिली परवाची गोष्ट साधारणपणे 11-12 वाजता. आणि ती गेली आतमध्ये आणि नाल्यामध्ये जाताना नाल्यामध्ये पाणी नव्हतं. नंतर एवढं डोंगरावरून पाणी आलं की त्याने यायला चान्सेस नाही का. आमचे कार्यकर्ते वरची स्थिती आहे ते मला फोन केला, पोलिसांना फोन केला, फायर ब्रिगेडला फोन केला आणि पालिका आपत्कालीन स्वतः कमिशनर उतरले पाणी. किती मोठा आणि पोलीस इन्स्पेक्टर वगैरे पाण्यात उतरून लोकांना. अच्छा सत्कार होतो संध्याकाळी सगळं. त्या लोकांचा सत्कार होता. हा पोलीस स्टेशनला. अच्छा किती मस्त मस्त छान काम केलं ना. इथं जाऊ मी. बाईला नाही बोलवला का. ठीक आहे मला टाकून जेवा. चालेल. हा चाल. देवपुरी नको बस. गुड्डूला पण ताट घे एक. ये स्कॅम आपण बचपन से करलेला आहे. एकुलते एक पोराला टाकून येले तुझ्या वाला लक्षात ठेव.
गुडू चिनूच्या दादांच्या उचल. सरळ जर दिला ना तर त्याला तो गोड नाही लागत. मला नाही दे. मी बोललो मला का नाही दे. आहे ना टाटा सांगितलं होतं. मजा. हा त्याला मजा नाही. हे बघ चाप्टर. मम्मी काला पडले मी तो गुलाबजाम. काय यार अरे काय आला तुला. काय आहे तुझं स्वतःच घेते. माझ्या काय घातलं गुलाबजाम. घे बाबा घे घे. खुश. अच्छा मग नको. मी बघायला गेलो ना. घ्या घ्या घ्या. हे बघ बायकोची सोय. बायकोची नाही तर सगळ्यांची. मग गुलाबजाम विकी भाऊ तिथे गुलाबजामचा बाऊल एक्स्ट्रा आहे तो इकडे पास करा. आणू का. नाही तेच पाहिजे असा आहे तो. हा हा मी तुझा घेणार. मला गुलाबजाम आणायला पाठवलेला. तुम्ही पण लय गपचूप आले ना. नाही मी बसले. मी फक्त बसत होती मला उठवणी दिली. ही पण सांगत होती गपचूप माझा गुलाबजाम खाल्ला मी तुझा खाणार. ये भी लवंडा तांबे आहे. हिने आवाज केला तो. आमचा प्लॅन बरोबर गपचूप होता. मी काहीच बोलत हा तुझा फुसफुस आवाज आला मला. तू आता कधीपासून असे खालती ठेवणार असते खाईपर्यंत. आता खाऊन दाखवील बघा कशी. तेव्हा सांगला ना. आता बरा. कैसा लाज गई. मैं कशी लाजली. मामा बोलले ना तिला बघते आईला काही विचार असा. पण मामानेच गुलाबजाम दिलेला होता तो. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे दोन्ही गुलाबजाम गेले. मम्मी बघला ना. ओके ना तोंडांचं पण. देताव घे आवरे देताव घे. भेटेल घे. घ्या कोणाला पाहिजे घ्या घ्या. घ्या घे चेप. माझ्या वाट्याचं जे होतं ते खाल्लं. माझं 2 खाल्लं. त्यातच खुश आहे समाज. आणि गुलाबजाम काढला आणि एवढं सगळं टाकलं. गुलाबजाम खाल्ला. मेंटल. माझं सामान जे सगळं सामान तसंच ठेव. 3,500ची बॅग होती. मेंटल. तर काही चला आता आम्ही चाललो आता पंढरपूरला. कथा
कसं का कथा आता ऐकायलाच नाही भेटली बोल. आमच्याकडे 3 तास पूजा चालते सत्यनारायण. सो चला आता आम्ही निघालो घरी. आणि गुड्डू मम्मी तुला श्रीखंड खावायचा होता ना. तिला खावायला प्रणयला नाव सांगेन. म्हणून तिने लपून ठेवला. मी प्रणयला नाव सांगेन तर तू माझं 1 किलो श्रीखंड नाही. भगवानाची विसरून स्वतः एकटा खाऊन जेवून बसलेला. माझ्या वाट्याचा मी नाही खाल्ला. आम्ही दोघाही खाल्लो. हा समजला. तू कोणच्या बाजूचं सच्चाई. ठीक आहे मामा. मग घरी आल्यावर तुम्हाला सांग. मम्मीला सांगू नको. गुड्डू मम्मीला सांगू नको. हा मम्मीचं नाव मामा मी देईन तुला बाटली. टेन्शन नको. लेकाचं भावाचं नाव. बाटली द्यायला कोण कोण रेडी आहे? सगळी रेडी आहे. बाटली घे भेटून बाई, आल्यापासून श्रीखंड घ्या आणि वेपर घ्या आणि त्याला कोणी मग मी सांगत होतो ना. कोणी खाऊ ना तिला. प्रणयला नाव सांगेन. बरं मी सगळ्यांना सांगत होतो मला श्रीखंड वेपर द्या. मला कोण दिलीच नाही. तुला जर वेफर न श्रीखंड दिली तर संपल. मग आपण गेलं खावाला कसा भेटेल. प्रणयने 2 डबा गुड्डूच्या आणले. माझ्या वाट्याचं मी नाही खाली. मी खावाच्या बाबतीत कमी नाही. नाही तर मग मी काय सांगतो तू आपण जर उद्या गेलो असतो मग दर्शन वगैरे करून. असू दे नाही का. जॉब जायचे ना. कुठल्या महानगरपालिका ना. चला आता आम्ही निघतो. BMC आणि याच्या बॅगा कोणच्या नावऱ्या. फक्त एकच बॅग आणलेली तुम्ही ती. माझी एकच बॅग आहे विजी. मग या कोणचा. ते तू आहे त्याच्यान. हे बघ काली बुटा. हो तुमची बुटं चेक करा. 2 दिवस झालं भेटत नाही. कुठे आहेत बघायला लागतील. हे नको थांब. तू नको थांब. आठवण अजून आहे ना आठवण. कडे कडे नाही. या मग आता कडे कडे. पहिल्या टायमाला आपण बोललो होतो ना तिथे निघलो. बाबा एवढ्या comment होत्या. नको त्या जिरा सोडा. नको आता जेवण झाले. नको जिरा सोडा ना. घेऊन जावं तू. या मग कडे कडे नाही. का कडे कडे नाही कारण आता रस्ता चिकट असेल ना. हा कडे. अलिबागचा काका बोलले मग ते हिला बघ तू तुम्ही पण चालले का. बरं नेऊ का आता. काकू बोलतात आज काय नेतं तुमच्या आमच्या पोरीला. असू दे. असं सो गाईज फायनली पोचलो घरी. आणि आता हे जे कपडे 2 दिवसाचे धुतल्याशिवाय जाऊ नको. कपडे धुवून जा. मग मम्मी रात्री धुवू शकता ना कपडे. रात्रीच सुरुवात कर. चल धुवून घे. इकडून एक बॅगा उचल. काम पे लग जाओ. हसू नको काही. मजाक नाही करत मी सिरियस आहे. मी हसत नाही बघ. चलो पप्पा झोपले. आणि आजच्या ब्लॉगचा एंड पण इथेच करतो. कारण आता विचार ना मग रात्री आम्हाला यायला वाजलेत बघा रात्रीचे 2. आणि 2 तास लागले येवायला. पावणे 2 तास. 1.5-2 तास लागतातच रात्री. सो नाही आपण लेट निघलो. काय माहिती. हा आता रात्रीचे 2 वाजत आलेत. सो कपडे धुवायला थंड पाणी देणं बरोबर नाही वाटत कारण थंडावा आहे. थंड वातावरण आहे. सो नम्रताला मी गरम पाणी करून देतो कपडे धुवायला. तू नी जर कपडे धुतलं तर 100% मदत. मामा कपडे पिलून द्यायचे काय बघ. आम्ही दोघं कपडे पिलून देऊ. मशीन मध्ये स्पिन पण होतात. मग माझे कपडे भारीवाले आहेत. मला ते हातानेच वॉश करून पाहिजेत. मशीन मध्ये कोणता. आलसी डोरा. चलो बाय बाय.